आहे। पुढची बातमी साताऱ्यातून आहे। साताऱ्यातील सर्वच प्रमुख धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आलाय। कोयना धरणात तब्बल 100 टीएमसी पाणी साठा साचला असून धरणाचे दरवाजे 11 फुटांवर उघडण्यात आलेले आहेत। त्यामुळे तब्बल 80,000 क्युसेक इतक्या वेगाने पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे। दरम्यान धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाण्याच्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते आहे आणि 11,731 इतका 11,731 क्युसेक इतक्या वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला। धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबरोबरच पायथ्याखालून येणाऱ्या पाण्यामुळे सुद्धा नदीपात्रातील विसर्ग आणखी वाढू शकतो। त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आणि नागरिकांनाही योग्य ती दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं। राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या स्थितीबाबतची माहिती देत आहेत। राहुल, साताऱ्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। काय स्थिती आहे? जिल्हा प्रशासनाकडून काय तयारी करण्यात येते? विनोद, खरं तर सर्वात महत्वाचं अगोदरची जी माहिती सांगावं लागेल ती म्हणजे गेल्या 24 तासामध्ये या अंदाच्या या पावसाळ्यातला म्हणजे हा पावसाचा म्हणावा लागणार आहे। या पावसाळ्यातला सर्वात मोठा पाऊस हा नवद्या या ठिकाणी झाला। 300 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद या कोयना शेजारी असलेल्या नवजा परिसरात झाली आणि त्याच्यानंतर 200 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद कोयनामध्ये पाहायला मिळाली। सह्याद्रीच्या सर्वच पर्वतरांगांमध्ये आता मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय आणि त्याचाच परिणाम हे जे काही सातारा शहराकडे येणारे नद्या नाले ओढे आहेत ते ओसंडून वाहताना पाहायला मिळतात आणि त्याच्यातूनच आता आपण पाहतोय की वाईमधील जे कृष्णा नदीच्या पात्र आहे ते आपण एनडीटीव्हीच्या या प्रेक्षकांना आपण दाखवत आहोत की कशा पद्धतीनं ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्वाचं हे वाईमधील म्हणजे सातारा जिल्ह्यातलं वाईचे हे प्रचलित गणपती ढोला गणपती म्हणून ओळखला जातो। हे गणपतीचं मंदिर हे पाण्याखाली पूर्णपणे गेलेलं आहे। मंदिराच्या पायाला गणपतीच्या पायाला आता पाणी लागलेलं आहे अशी परिस्थिती आहे। त्याचबरोबर या पाण्यामुळे आता या परिसरातले जवळपास 3 रस्ते हे पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे। आपण पाहतोय समोरचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे आता त्या रस्त्यावरून पाणी गेलेलं आहे। त्यामुळे ती वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनानं या दोन्ही बाजूचे वाहनं जे आहेत ती आता दुसऱ्या मार्गाने वळवलेली आहेत। जर त्या शेजारी जर बघायला गेलं तर तिथली जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये पाणी घुसल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोयना धरणाचे यंदाच्या वर्षातली सगळ्यात उच्चांकी नोंद ही आता अलीकडच्या काळात पाहायला मिळाली। आता कोयना धरणामधून 11 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। आज दिवसभरात 4 वेळा टप्प्याटप्प्याने दरवाजे उघडण्यात आले। पाऊस जसा कोसळेल जसा इन्फ्लो या धरणातला वाढेल त्या पद्धतीने कोयना प्रशासनानं टप्प्याटप्प्याने धरणाचे सगळे दरवाजे उघडले आणि 11 फुटांवरती आणून ठेवलेले आहेत। जवळपास 80,500 क्युसेस पाण्याचा विसर्ग हा कोयना नदी पात्रामध्ये केला जातोय। त्यामुळे आता कोयना प्रशासनानं अलर्ट प्रशासकीय यंत्रणेनं अलर्ट जारी केलेलाच आहे। मात्र जर आणखी अशाच पद्धतीने पाऊस कोसळत राहिला तर मात्र आणखी दरवाजे उचलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। सगळ्यात महत्वाचा विरोध सांगावा लागेल की या जे काही कोयना धरणातलं पाणी सोडलं जातंय त्याचा परिणाम मात्र आता कराड आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यांवरती होताना पाहायला मिळणार आहे। कारण इथूनच पाणी हे सांगलीपर्यंत जातं आणि त्याचा फ्लो हा जो आहे तो सांगली मधल्या मार्केटमध्ये पाणी उसायला चालू होतं। त्यामुळे ज्या वेळेला कोयना धरणातून पाणी सोडलं जातं त्यावेळेला त्याची सगळी माहिती ही खालच्या 2 कराड आणि सांगलीला दिली जाते। कारण याच्यावरती मोठा परिणाम हा इथल्या बाजारपेठांवरती होत असतो। बाजारपेठेमध्ये पाणी घुसत असतं। एकंदरीत सध्या तरी पावसाचा जोर कमी आलेला असला तरी पाण्याची आवक धरणांमध्ये येणारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। कोयना धरणामध्ये तब्बल 90,000 क्युसेस प्रति सेकंदानं पाण्याची आवक होताना पाहायला मिळते। 100 टीएमसी पाणी साठा आहे, 105 टीएमसीचं धरण आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर हा जर पाऊस वाढला तर धरणांची आणखी दरवाजे खुली होऊ शकतात आणि त्याचा परिणाम इतर ठिकाणी होऊ शकतो। अगदी धरणांचे दरवाजे खुले होऊ शकतात आणि जसं तुम्ही उल्लेख केलात की नवजा परिसरात 300 मिलीमीटर इतका प्रचंड पाऊस कोसळलाय। त्यामुळे धरणात वेगानं पाण्याची आवक होते आणि धरणातल्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग आणखीन वाढवला जाईल आणि त्यामुळे कराड आणि सांगलीमध्ये सुद्धा तिथल्या जनजीवनावर या पुराचा परिणाम होऊ शकतो, पाण्याचा परिणाम होऊ शकतो। धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्सबद्दल।